नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणचे पत्र या पाठात पुन्हा तुमचे एकदा स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 10 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 4 आहे। या धड्यामध्ये आपण आपणच्या द्वारे जे पत्र लिहिले गेलेला आहे ते पत्राचा उर्वरित परिच्छेद आपण अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर पाठाखालील कृती म्हणजे स्वाध्याय अभ्यासणार आहोत। या पूर्वीच्या पाठाच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की आप्पा म्हणजे कोण तर शाळेतील शिपाई, आणि असे हे शिपाई काका विद्यार्थ्यांबरोबर पत्राच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत। ते म्हणतात त्यांच्या मते परदेशामध्ये जाऊन निसर्ग पाहण्यापेक्षा आपण स्वतःच्याच देशामध्ये नैसर्गिक काही गोष्टी आपण समृद्ध करू शकतो। खूप पैसे मिळवून देणारा व्यवसाय सगळेजण करतात, खूप लोक करत असतात, पण उत्कृष्ट गवई होणे, उत्कृष्ट लेखक होणे, उत्कृष्ट शेतकरी होणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे असे व्यवसाय आहेत आणि जगावेगळं आपण काहीतरी भव्य दिव्य नक्कीच केलं पाहिजे। हे लेखकाने पाटील परिच्छेदांच्या भागामध्ये विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे। आता या पुढील परिच्छेदामध्ये आपण काय सांगायचे विद्यार्थ्यांना ते आपण प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदातूनच जाणून घेऊया। आप्पा विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद साधताना म्हणतात की खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं लोकांचं, पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत। तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात, तुमच्यापैकी एक जण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे। परीक्षेत पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल, पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे। तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात, पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचं मला। आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय, जगभरचे लोक बघायला येतात। तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्य दिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे। पुढे आप्पा म्हणतात की मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलेलं आहे। तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय, पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलंय। तुमचा गोंधळ बघून सगळेच म्हणायचे अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत। मला पण राग आला नाही, पण मला राग नाही आला। तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणालं पाहिजे की अशी पोरं आम्ही कुठं पाहिले नाहीत, मला आनंद होईल। फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी राहा। जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात। मी तुम्हाला वर्गाबाहेर पाहिलंय दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात, हॉस्टेलवर। असेच मनसोक्त जगा। हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत, हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत। माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 10वीत किती गुण होते हे कुणाला माहीत नसतं, पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्या जगाला माहीत आहे। तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्त्वाचं आहे, तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्त्वाचं आहे। 10वीत कुणाचे गुण जास्त असणार, कुणाचे कमी असणार, पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखेच तुम्ही असणार। मला विश्वास आहे। खूप खूप शुभेच्छा। विद्यार्थी मित्रांनो, या परिच्छेदांमधून आपल्याला आप्पांनी अत्यंत जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवलेला आहे। आप्पा जीव ओतून विद्यार्थ्यांबरोबर बोलत आहेत, मुलांना खरे तर जीवनाचे मार्ग समजावून सांगत आहेत ते, पण हे मार्ग समजावून सांगत असताना कुठेही उपदेश देताना ते आपल्याला पाहायला मिळत नाहीत। केवळ डॉक्टर किंवा इंजिनियर होणे म्हणजेच जीवनातील सर्वश्रेष्ठ यश नव्हे। तसेच मुले मैदानावर खेळताना बागडताना मनसोक्त असा गोंधळ घालत असतात हे ते प्रत्यक्ष पाहतात। मैदानावर खेळताना बागडताना मनसोक्त गोंधळ घालणारी ही मुलं त्यांना निरागस अशी वाटतात।
गोंधळ म्हणजे मुलांचे दिशाहीन भरकटणे नव्हे. हा गोंधळ कोणत्याही अर्थाने वाईट नाही किंवा मूल्यहीन सुद्धा नाही. तिथे आपल्याला पाहायला मिळतो तो मुलांचा नैसर्गिक उर्मी मुक्तपणे प्रकट होताना आपल्याला त्या खेळाच्या मैदानात पाहायला मिळत असतो. यातून एक वेगळीच शिकवण त्यांना मिळत असते. त्यांची क्षमता कोणती आहे, आपली उर्मी किती आहे, आपल्यात ताकद किती आहे, आपली सुप्त गुण कोणते आहेत, आपली क्षमता काय आहे, आपली धाव कुठपर्यंत आहे, या सगळ्यांचा अंदाज मुलांना येत असतो. मुले बेशिस्तीने वागत आहेत असे वाटू शकते. ज्यांना खरोखर असे वाटते ते अज्ञानी आहेत. आता बघा, आपल्याला फक्त मुलांचा तो गोंधळ दिसतो, मुलांची ती मैदानात फक्त मस्ती दिसते, पण त्या पाठीमागची त्यांची ती क्षमता, त्यांची ती उर्मी, त्यांचा तो धाव घेण्याची, आयुष्याकडे पुढील वाटचालीमध्ये धाव घेण्याची ती त्यांची मजल गाठण्याची उर्मी आपल्याला दिसत नाही. म्हणून लेखक म्हणतात की ज्यांनाही फक्त त्यांचा गोंधळ दिसतो ती माणसं नक्कीच अडाणी समजावी. त्यांना जीवन कळलेलंच नाही हा त्यांचा अर्थ होऊ शकतो. आप्पा नेमके यावरच बोट ठेवत आहेत. आप्पांना मूल्यांची उर्मी, त्यातला त्यांचा अनावर असा बेधडकपणा, अलोट उत्साह हे गुण दिसतात. हे गुण ज्यांच्याकडे असतात ती माणसे जीवनात कोणतेही ध्येय सहजतेने प्राप्त करू शकतात, कोणतेही अवघड कार्य पार पाडू शकतात. म्हणून आप्पांना ही मुक्तपणे मैदानात खेळणारी मुले गुणी वाटतात. त्यांच्याविषयी त्यांना भरपूर विश्वास वाटतो. तोच विश्वास ते ह्या पत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बोलून दाखवत आहेत. आणि अशा रीतीने आप्पा त्यांचा पत्राचा शेवट करतात आणि शेवटी लिहितात, तुमचाच आप्पा. तर असं मनातील सहृदयता आणि ह्या पत्रातून जो काही जिवंतपणा आपल्याला पाहायला मिळतो ती लेखकाची शैली एकदम निराळीच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपलेला आहे. आता पाठाखालील आलेला कृती आपल्याला अभ्यासायची आहे. बघा, ही पाठाखाली तुमचा जो काही स्वाध्याय किंवा कृती दिलेली आहे ते आता आपण प्रत्यक्ष प्रश्न उत्तराच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्याची कृतीमध्ये पहिला प्रश्न आहे, कारणे लिहा. आजची मुले सुदैवी आहेत. आणि दुसरा आहे, पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाचे असतात. त्यांची कारणं आपल्याला लिहायची आहेत. आता आपण उत्तर पाहूया यांची. आजची मुले सदैवी आहेत कारण रोज नवनवीन गोष्टी त्यांच्या कानावर पडतात. पुस्तकाची पाने आणि झाडाची पाने दोन्ही महत्त्वाचे असतात कारण पुस्तकाच्या पानात डोक्याचे खाद्य असते आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, आकृती पूर्ण करा. इथे तुम्हाला मध्ये पाठाच्या आधारे खालील व्यक्तीचे महत्त्व स्पष्ट करायचे. खेळपट्टीची काळजी घेणारा, नर्स, शिपाई. आणि दुसरा आहे वृक्ष संवर्धनाचे फायदे. तर आपण पाहिलं कृती 1. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 2, आकृती पूर्ण करा, ह्या प्रश्नांची उत्तर अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये आपण कृती पहिले अभ्यासूया. पाठाच्या आधारे खालील व्यक्तींचे महत्त्व स्पष्ट करा. खेळपट्टीची काळजी घेणारा, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय महत्त्व दिसून येते की त्यांच्याकडून खेळपट्टीचे स्वरूप समजून घेता येते कारण सामान्यांचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. दुसरा आहे नर्स. नर्सचे काम डॉक्टरांच्या कामा इतकेच महत्त्वाचे असते. तिसरा आहे शिपाई. चांगले काम करून कौतुकास पात्र ठरू शकतो. पुढचा आहे, दुसऱ्या कृती आहे तुम्हाला वृक्ष संवर्धनाचे फायदे. 1. वृक्षाची सावली मिळते. 2. वृक्ष हवा शुद्ध ठेवतात. 3. फुले, फळे, लाकूड, औषधे इत्यादी देतात. 4. जमिनीखालील पाणी पातळी टिकवून ठेवतात. प्रश्न क्रमांक 3, योग्य पर्याय निवडायचे. म्हणजे तुम्हाला एक वाक्य दिलेले आहे, 4 पर्याय दिलेले आहेत आणि ह्या 4 पर्यायांपैकी तुम्हाला योग्य तो पर्याय निवडून लिहायचा आहे. मध्ये तुम्हाला आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त हृदयाची धडधड वाढते, कपाळावरच्या आठ्या वाढतात, विद्यार्थ्यांचे गुण वाढतात की विचार प्रक्रियेतील आव्हान वाढते. तर याचा योग्य पर्याय असणारे कपाळावरच्या आठ्या वाढतात.
आ आहे शिपाई सुद्धा कौतुकास पात्र ठरतो. जेव्हा तो रोज उपस्थित असतो, तो सर्वांची काळजी घेतो, तो चांगले काम करतो, तो सर्वांशी चांगले बोलतो. तर याचं उत्तर आहे विकल्प क्रमांक 3, तो चांगले काम करतो. उत्तर लिहिताना तुम्हाला पूर्ण वाक्य लिहायचं आणि त्याच्यापुढे जे काही उत्तर असेल ते लिहून खाली अधोरेखित करायचे आहेत, म्हणजे तुमचं उत्तर तुम्हाला तिथे शिक्षकांना दिसेल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा. आप्पांचं शिक्षण, प्रेम आणि स्वच्छताविषयी जे काही हे गुण दिसतात ते वाक्य शोधून लिहायचे आहेत. नंतर प्रश्न क्रमांक 5 चौकटी पूर्ण करायच्या आहेत आपल्याला. सुरुवातीला आपण प्रश्न क्रमांक 4चं उत्तर पाहूया. खालील गुण दर्शवणारे वाक्ये पाठातून शोधून काढायचे आहेत आणि गुण आहे आप्पांचे शिक्षण, प्रेम. तर याचं वाक्य आहे, मी कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो. दुसरा आहे आ स्वच्छता. याचं उत्तर येणार, आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही कारण मी तिथे काम करतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. आप्पांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा तुम्हाला ह्या चौकटीमध्ये लिहायच्या आहेत. पाहूया उत्तर. पहिला मुद्दा आहे लोकांनी नाव घ्यावे असे काम केले पाहिजे. दुसरा मुद्दा आहे कोणतेही काम मन लावून करावे. तिसरा आहे जे काही करणार ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे. आणि चौथा, इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. खालील वाक्यातील क्रियाविशेषणे ओळखा. पहिलं वाक्य आहे ती लगबगीने घरी पोहोचली. तर याच्यामध्ये लगबगीने हे क्रियाविशेषण येणार की क्रियेच्या बाबतीत विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण असे म्हणतो. मग याच्यामध्ये ती लगबगीने घरी पोहोचली ह्या वाक्यामध्ये लगबगीने हे क्रियाविशेषण येईल. पुढचं वाक्य आहे जोसेफ अवघड गणित देखील सहज सोडवतो. त्याच्यामध्ये सहज ही क्रियाविशेषण आहे. तिसरं आहे आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते. याच्यामध्ये आज हे क्रियाविशेषण आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. खालील वाक्यातील शब्दयोगी अवयव शोधा. पहिलं वाक्य आहे पक्षाने दाण्यावर झडप घातली. तर याच्यावरती वर हा शब्दयोगी अवयव आहे. पुढचं वाक्य तिचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय. याच्यामध्ये समोर हा शब्दयोगी अवयव आहे. पुढचं वाक्य छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता. याच्यामध्ये बरोबर हा शब्दयोगी अवयव आहे. त्यानंतरचं वाक्य आहे परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले. तर याच्यामध्ये मुळे हा शब्दयोगी अवयव आहे. पुढचा प्रश्न आहे स्वमत. प्रश्न क्रमांक 8 स्वमत. स्वमतमधील पहिला प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न आहे पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढंच महत्त्वाचं काम आहे. आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचा आहे. तर आता आपण उत्तर पाहूया. 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागाची पाण्याअभावी दैना उडाली होती. सर्वत्र हाहाकार माजला होता. कळशीभर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोन मैल भटकत राहायचे. हजारो माणसे गावे सोडून शहराकडे स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो लोक मरण पावले. कित्येकाने आत्महत्या केल्या. उद्योगधंदे बंद पडले. माणसे बेरोजगार झाली. शेती ओस पडली. उपासमारीचे दृश्य दिसू लागले. त्या दुष्काळाने महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये पाणी आले होते. पुढे उत्तर कंटिन्यू. आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्यांना प्यायला मिळेल. जनावरे जगतील. शेती वाचेल. कारखान्यांना पाणी मिळेल. म्हणजेच लोकांची दुःखे दूर होतील. समाधानाने जगण्याचा मार्ग मोकळा होईल. वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजेच लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसले जातील. वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजेच नवीन पाणी निर्माण करणे होय. हे आपण आता तरी लक्षात घेतले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. या वाक्यातील अभिप्रेत अर्थ लिहा. उत्तर. मुले मैदानावर खेळताना बागडताना मनसोक्त गोंधळ घालत आहेत असे वरवर पाहताना वाटते. पण हा गोंधळ म्हणजे मुलांचे दिशाहीन भरकटणे नव्हे. हा गोंधळ कोणत्याही अर्थाने वाईट किंवा मूल्यहीन नसतो. त्याचे मन मुक्तपणे खेळण्यातून स्वतःच्या प्रगतीची दिशा शोधत असते. आप्पांच्या मते मुलांची उर्मी, त्यातला अनावर बेधडकपणा, अलोट उत्साह हे गुण त्यांच्याकडे असतात. ती माणसे जीवनात कोणतेही अवघड कार्य पार पाडू शकतात. म्हणून आप्पांना मुक्तपणे खेळणारी मुले गुणी वाटतात. त्यांच्याविषयी त्यांना भरपूर विश्वास वाटतो. तोच विश्वास ते बोलून दाखवत आहेत. पुढचा प्रश्न आहे आप्पांनी तुमच्या विषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. उत्तर आहे सरधोडपणे जीवनाचे ध्येय ठरवू नये.
हे आप्पांचे म्हणणे मला खूपच पटते. कोणतेही काम निवडायला हरकत नाही, पण ते काम आवडीने पार पाडायचे हे मी ठरवूनच टाकले आहे. मी एक वेगळेच ध्येय स्वतःसाठी ठरवून टाकले आहे. मी खूप अभ्यास करणार आहे. वर्गात कोणताही विषय उत्तम रीतीने कसा शिकवायचा याचा शोध मी घेणार आहे. त्याचा शाळेत जाऊन प्रसार करणार. आधी मला हा विचार सुचला तेव्हा खूप भीती वाटली होती की माझे कोण ऐकेल, कोण समजून घेईल. पण आप्पांनी सांगितले तसे मी करणार आहे. मनापासून जीव ओतून मी ठरवलेलं काम करणार आहे. मला खात्री आहे की मी यशस्वी होईनच. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.